चला तर मित्रांनो, सफर करूयाच घोडबंदर किल्ल्याची। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। आज आपण संपूर्ण घोडबंदर किल्ल्याचा इतिहास पाहणार आहोत। जय शिवराय मित्रांनो, मी रतिदीप कदम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। तर आज आपण आलो आहोत घोडबंदर किल्ल्यावरती। तर घोडबंदर किल्ला हा नक्की कोणी बांधला, घोडबंदर किल्ला हे नाव का पडलं, तर आज आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये घोडबंदर किल्ल्याचा इतिहास पाहणार आहोत। आणि हा किल्ला मराठ्यांनी जिंकला का, छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला का, तर ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहणार आहोत। तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर बघूया आपण घोडबंदर किल्ल्याचा इतिहास काय आहे। तर सर्वात पहिला आलो आपण ते म्हणजे घोडबंदर किल्ल्यावरती। तर बघा, हा आहे घोडबंदर किल्ल्याचा समोरचा परिसर आणि तिथून आपण एंट्री करतो आणि समोरच आल्यानंतर आपल्याला दिसतो म्हणजे घोडबंदर किल्ला। तर घोडबंदर किल्ल्यावरती आपल्याला यायचं असेल तर घोडबंदर किल्ल्याचं बेस विलेज म्हणजे घोडबंदर गाव। तर घोडबंदर गावामधून आपण येतो सरळ घोडबंदर किल्ल्यावरती। किल्ला बघा छोटाच आहे, पण तरी सुद्धा हा किल्ला महाराजांनी जिंकला का हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा पॅसेज आणि तो समोर हा जो समोर तुम्हाला ही दिसतोय एवढंच। किल्ला छोटाच आहे, पण किल्ला छोटा असला तरी या किल्ल्याचा इतिहास मात्र खूप मोठा आहे। तर व्हिडिओमध्ये बनून राहा। तर आपण घोडबंदर किल्ल्यावरती आल्यानंतर आपण हे बघा, हा जो बांधलेला आहे बघा। तर घोडबंदर किल्ल्यावरती आल्यानंतर आपल्याला जागोजागी घोडबंदर किल्ल्याचं काम चालू असताना दिसतंय। हे बघा, इथे रेती दगड परत त्यांच्या मशीन वगैरे आहेत। तर कदाचित मला असं वाटतंय की हे आत्ता येणाऱ्या ह्याच्यामध्ये बांधलेलं आहे। इथे आल्यानंतर आपल्याला पाहायला सुद्धा मिळतंय की वर्क इन प्रोग्रेस, इथे किल्ल्याचं काम चालू आहे आता सध्या। हे बघा, या भिंती आहेत किल्ल्याच्या मोठ्या आणि या सुद्धा या भिंती सुद्धा त्या साईडला तुटलेल्या होत्या। आणि त्याच्यानंतर हे बघा वरती जांभा चिरा आहे, म्हणजे आपल्या या काळातील जो जांभा दगड आहे तो दगड वरती लावलेला आहे बघा। तर बघायला गेलो तर घोडबंदर हा किल्ला ठाण्यातील घोडबंदर गावाजवळ उल्हास नदीच्या दक्षिणेस स्थिर आहे आणि हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला होता। तर पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधल्यानंतर हा किल्ला कशासाठी बांधला होता पोर्तुगीजांनी, तर आपण व्हिडिओमध्ये बघून घेऊया। तर जाऊया आपण वरती जाऊया पहिले। हा किल्ल्याचा संपूर्ण परिसर बघा। तर तिथे समोर काम चालू आहे किल्ल्याचं बघा। आणि या भिंती बघा, त्या काही या भिंती बघा कशा होत्या, संपूर्ण दगडी दिसत आहेत आपल्याला बाहेर। तर तशाच भिंती बांधल्या जात असत त्या काही। आणि आताच्या काही हे बघा, हे अशा प्रकारात दगड म्हणजे आणून ठेवले आहेत आणि हे या दगडांपासून पुढं काम चालू आहे। तर बघायला गेलो तर एक प्रकारे चांगलंच चालू आहे, कारण का किल्ल्याचं काम करणं म्हणजे खूप चांगलीच गोष्ट आहे। आणि किल्ल्यामध्ये अजून काय काय करता येत ते बघूया आपण आणि पुढे गेल्यानंतर आपण किल्ल्याचा संपूर्ण इतिहास सुद्धा जाणूया। तर किल्ल्याच्या आपण इकडून जातो सरळ वरती। आपण या भागाकडे आल्यानंतर थोडा लेफ्टला आल्यानंतर हे बघा, या साईडला बघा 1 2 3 4 5 6 अशा या 6 खोल्या होत्या त्या काळात। तर ह्या किल्ल्यामध्ये आता काम चालू आहे, बोललो मी तुम्हाला इकडे काम चालू आहे, त्याच्यामुळे सगळे हे चुना आहे तर ठेवायला इथे। तर बघायला गेलो तर 1530 मध्ये पोर्तुगीज ठाण्यामध्ये आले आणि 1530 मध्ये पोर्तुगीज ठाण्यामध्ये आल्यानंतर त्यांनी येथील डोंगरा भागावरती किल्ला बांधायला सुरुवात केली। तर 1530 आणि 1537 मध्ये त्यांनी किल्ला बांधायला सुरुवात केली आणि किल्ला बांधायला सुरुवात केल्यानंतर 1730 मध्ये हा किल्ला बांधून झाला। जवळजवळ पोर्तुगीजांना 2 वर्ष किंवा खूप
शतके त्यांना किल्ला बांधायला लागली, तर 1730 मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधून घेतला आणि 1730 मध्ये पोर्तुगीजांनी किल्ला बांधल्यानंतर 1737 पर्यंत पोर्तुगीजांनी या किल्ल्यावरती राज्य केलं. तर आपण आलो आहोत किल्ल्याच्या वरच्या भागाकडे. मी जो बोलतो तो जो वरचा भाग आहे तिथे आलो होतो आपण. बघा आपण आलो त्या भागातून आपण वरती आल्यानंतर समोर पोहोचते म्हणजे सर या भागाकडे. आता ह्या भागाकडे वरती जायचं आहे आपल्याला, तर रस्ता इथून आहे. बघूया आपण जाऊया रस्त्यातून. तर आतून जायला लागतंय आपल्याला मस्त. बघा खूप सुंदर रस्ता आहे. या कशीला बघू शकता आपण या भागातून इथून आल्यानंतर समोरच आपल्याला एक खोली पाहायला मिळते. या खोलीचं आता काम केलंय सध्या. खोलीचं आता बघा हे चुना वगैरे लावून करायचे काम केलंय. पण ही खोली बघा तुम्ही. आपण त्या भागामध्ये होतो खाली मागाशी म्हटलं मी, आणि इथून आपण दरवाजातून आतमध्ये आलो. बघा हा जो पॅसेज आहे हा दरवाजा अटकवण्यासाठीचा पॅसेज आहे, आणि त्याच्यानंतर हा वरचा पॅसेज बघा तुम्ही. आणि इथं आपला तिरंगा फडकवला जातो. तर वरच्या भागामध्ये आल्यानंतर आपण बघूया. तर बघायला गेलो तर पोर्तुगीज भाषेमध्ये या किल्ल्याचं नाव ककाबे दी तन्ना असं होतं. ककाबे दी तन्ना असं पोर्तुगीज भाषेमध्ये या किल्ल्याचं नाव होतं. तर त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ जो आपण म्हणतो 1600चा काळ, म्हणजे 1600चा काळ छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. तर 1672 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावरती हल्ला केला. आणि ज्यावेळेला 1672 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावरती हल्ला केला त्यावेळेला महाराजांना मात्र हा किल्ला जिंकता आला नाही. कारण का त्याचं कारण काय असेल माहिती नाही, पण कारण का जास्त काळ पोर्तुगीजांनी या किल्ल्यावरती राज्य केलं होतं. आणि जास्त काळ पोर्तुगीजांनी या किल्ल्यावरती राज्य केल्यानंतर पोर्तुगीजांना या किल्ल्याचा संपूर्ण अभ्यास होता. तर त्याच्यामुळे कदाचित महाराजांना हार मानावी लागली असेल. किल्ला तर छोटा आहे तरीसुद्धा महाराजांना हा किल्ला जिंकता आला नाही. पण आपण पुढे बघणार आहोत की महाराजांच्या नंतर मराठ्यांनी हा किल्ला जिंकला का. चला बघूया आपण किल्ला फिरता आपण संपूर्ण बघूया. सध्याच्या परिस्थितीमध्ये किल्ल्याचं काम चालू आहे. बघू शकता तुम्ही खाली इथे आपल्याला माणसं काम करताना दिसेल. हे बघा इथे किल्ल्याचं काम चालू आहे आणि हा संपूर्ण लाल दगड आहे, जांभळा दगड आहे. तर बघायला गेलो तर छत्रपती शिवाजी महाराजांना किल्ला तर हा जिंकता आला नाही, पण मराठ्यांनी हा किल्ला जिंकला. पण ज्यावेळेला 1672 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हल्ला केला या किल्ल्यावरती त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना हा किल्ला जिंकता आला नाही. आणि त्याच्यानंतर 1737च्या दरम्यान जे आपले चिमाजी आप्पा होते ज्यांनी वसईचा किल्ला ताब्यात घेतला होता, त्याच्यानंतर त्यांनी टकमक किल्ला सुद्धा ताब्यात घेतला होता, तेच आपले चिमाजी आप्पा. त्या चिमाजी आप्पांनी या किल्ल्याला संपूर्ण वेढा घातला होता. त्या चिमाजी आप्पांनी या किल्ल्याला वेढा घातल्यानंतर चिमाजी आप्पांनी या किल्ल्याचा संपूर्ण अभ्यास केला होता. आणि अभ्यास केल्यानंतर स्वतः चिमाजी आप्पांनी या किल्ल्यावरती हल्ला केला. आणि हल्ला केल्यानंतर 1737 मध्ये चिमाजी आप्पांनी हा किल्ला जिंकून आपल्या ताब्यात घेतला. म्हणजे मराठे हा किल्ला जिंकले. पण मराठे हा किल्ला जिंकल्यानंतर हा किल्ला मराठ्यांकडेच राहिला का, तर नाही, मराठ्यांकडे हा किल्ला राहिला नाही. तर मराठी किल्ला जिंकल्यानंतर 1818 मध्ये हा किल्ला ब्रिटिशांनी जिंकून घेतला. तर ज्या वेळेला ब्रिटिशांनी हा किल्ला जिंकून घेतला त्यावेळेला ब्रिटिशांनी या किल्ल्याला ईस्ट इंडिया जिल्हा प्रशासनाच्या कंपनीचे मुख्यालय बनवले. तर हे मुख्यालय बनवल्यानंतर त्याचा जिल्हाधिकारी ठाणे येथे आहे असं म्हटलं जातं. तर हा किल्ला ब्रिटिशांनी जिंकला. बघूया आपण पुढे संपूर्ण किल्ला आपण पाहूया. तर किल्ला तर एवढाच आहे फिरायला बघितला तर. मी तर किल्ला फिरायला एवढं काहीच वाटलं नाही, कारण का किल्ला खूप छोटा आहे. पण किल्ल्याचं काम चालू आहे. तर किल्ल्याचं काम चालू असलं तरी किल्ल्याचा इतिहास सुद्धा खूप मोठा आहे बघायला गेलं तर. बघूया आपण पुढे जाऊया.
तर बघत आहोत आपण घोडबंदर किल्ल्यावरती आल्यानंतर या आपण इथे मोठी टाकी बघतोय पाण्याची. ही बघा, ही पाण्याची टाकी एवढी मोठी आहे की बघा, आणि इथून आपल्याला उतरायला सुद्धा जागा आहे टाकीमध्ये. तर त्या काही एक टाकी होती, त्या काही टाकी एवढी असेल किंवा नाही माहिती नाही, पण त्याच्यानंतर जो कॉन्ट्रॅक्टदार होता किल्ल्याचा, जो किल्ल्याचं संवर्धन किंवा किल्ला बांधायला आला होता, तर त्याने ही एवढी मोठी टाकी बांधली. पण एवढी मोठी टाकी बांधल्यानंतर त्याने काम अधुरंच सोडलं. म्हणजे मी आता विचारलं एका मुलाला, एक मुलगा भेटला, तर तो म्हटला की तो कॉन्ट्रॅक्टदार त्यांनी बांधली आणि त्याच्यानंतर तो पळून गेला, पैसे घेऊन पळून गेला. तर तसं झालं आणि त्याच्यामुळे या टाकीची अवस्था आपल्याला अशीच पाहायला मिळते. ही टाकी आपल्याला अशीच पाहायला मिळते. तर या टाकीत पाणी वगैरे काहीच नाही आता सध्या तरी, अशीच पाहायला मिळते. कदाचित पावसाळ्यामध्ये ही टाकी भरत असेल असा माझा तरी अंदाज आहे. आणि भरू शकते पावसाळ्यात टाकी, कारण का टाकीला आजूबाजूला कुठेच जायला पाणी नाही. तर आता आपण पाहणार आहोत की या किल्ल्याला घोडबंदर नाव असं का पडलं. तर घोडबंदर नाव पडण्यामागचं कारण एकच आहे. ज्यावेळेला ब्रिटिशांनी हा किल्ला बांधल्यानंतर ब्रिटिश इथून अरब लोकांसोबत घोड्यांचा व्यवहार करत होते. म्हणजे मागे नदी आहे, उल्हास नदी आहे. या नदी मार्गाने जे अरब लोक जे घोडे आणायचे ते ब्रिटिश या इथे या किल्ल्यावरती घोडे ठेवत असत आणि इथून ब्रिटिश त्या घोड्यांचा व्यापार करत असत. तर या किल्ल्यावरतून घोड्यांचा व्यापार होत असत, त्यामुळे या किल्ल्याला घोडबंदर किल्ला असे नाव पडलेले आहे. तर चला, घोडबंदर किल्ल्याच्या परिसरामध्ये आल्यानंतर आपण थोडीफार झाडं पाहू शकतो. साग आहे, आंबा आहे, त्याच्यानंतर सागाची छोटी मोठी झाडं आहे. इथं पेरू झाड आहे, इथं नारळाचं झाड आहे. आणि हे बघा, हे आता जे ह्याच्यामध्ये काम चालू आहे यांचं, तर इथे चांगलं केलं आहे या लोकांनी. तर इथे कदाचित माझ्या मते इथे छोटी छोटी झाडं लावतील हे लोक. इथे जे आपल्याला हे पॅसेज दिसते मातीचं, इथे छोटी छोटी झाडं लावून हे पाईप दिलेत त्यांनी, नळ दिलेत पाण्याचे बघा. तर सुंदर असं म्हणजे किल्ल्याला डेव्हलप करायचं काम चालू आहे चांगल्या प्रकारे. तर घोडबंदर किल्ल्याचा इतिहास आपण बघितलेला आहे आणि घोडबंदर किल्ला कोणी बांधला किंवा घोडबंदर किल्ल्याला कोणी जिंकायचा प्रयत्न केला हे तुम्हाला आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर बघायला गेलो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण व्हिडिओ आता पुढच्या धमाकेदार ब्लॉगमध्ये. चला आतासाठी बाय बाय. जय भवानी, जय शिवराय.